पुढची बातमी बळीराजासाठी खूप मोठी आहे। राज्यात खत माफियांनी शेतकऱ्यांची मोठी लूट सुरू केली आहे। त्याचा पर्दाफाश साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये झालेला आहे। तर अनुदानित खतांची कृत्रिम टंचाई करून आणि महागडी खतं विकून शेतकऱ्यांना राजरोसपणे लुटण्याचा धंदा कृषी केंद्रांनी सुरू केलेला आहे। आपण पाहूयात या गोरख धंद्याचा पर्दाफाश करणारा साम टीव्हीचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट। खत माफियांकडून शेतकऱ्यांची लूट, साम इन्व्हेस्टिगेशन मध्ये लुटीचा पर्दाफाश। भाव वाढलेत का? नफेखोरीसाठी महागड्या खतांची विक्री। 1300 रुपये द्यायचे द्यायला। 1310 रुपये 1310 रुपये टाकायचे पाहिजे। खरीप हंगाम तोंडावर आलाय। मराठवाड्यातला बळीराजा पेरणीसाठी सज्ज झालाय। मात्र खतं आणि बियाणं विक्रेत्यांनी शेतकऱ्यांच्या लुटीचा धंदा सुरू केलाय। युरिया आणि डीएपीच्या नावाखाली चक्क कमी गुणवत्तेचं आणि जास्तीत जास्त नफेखोरी मिळवून देणारं खत शेतकऱ्यांच्या गळ्यात मारलं जात असल्याचा साम टीव्हीच्या पर्दाफाश झालाय। यासाठी कृषी केंद्र चालकांनी थेट आपल्या दुकानातून अनुदानित आणि पिकांना जास्त पोषक असलेली खतं आणि डीएपीची कृत्रिम टंचाई कशी निर्माण केली आहे पाहूयात साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशन मधून। 1300 रुपये द्यायचे द्यायला। 1310 रुपये 1310 रुपये टाकायचे पाहिजे। डीएपी साधारणतः 7-8 दिवसात येईल का भाऊ? म्हणजे पावसाच्या अगोदर? डीएपीचं काही खरं नाही बघा, आणि माझ्याकडे येईल असं काही गॅरंटी नाही। युरियाचं वगैरे? युरिया डीएपी सोडून बाकी सगळं भेटेल। अच्छा, या युद्धामुळे शॉर्टेज आहे दोन्ही खतांचे। हा एक मेसेज फिरतोय कृषी विभागाचा आहे हा। याच्यात काही तथ्य आहे का? MRP पेक्षा जास्त दराने विकायला येतं? आता भाव वाढलेत का खताचे? बरोबर आहे, भाव वाढलेत का आता? जुना जो स्टॉक आहे ते 80 रुपये कमी केलेच तुम्हाला। मार्केटला विचारा ना, असं तुम्हाला थोडी वेगळं लावलं। हिंगोलीमध्ये कृषी केंद्र चालक बळीराजाची दिशाभूल करताना आढळले आहेत। कृषी केंद्र चालकांनी डीएपी ऐवजी शेतकऱ्यांना TSP खत दिलेलं आहे आणि या TSP खताचं जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना या खताची जादा दराने विक्री देखील केल्याचा प्रकार पुढे आलेला आहे। 1300 रुपयांची बॅग ही 1350 रुपयापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे। दुसरीकडे कृषी केंद्र चालक मनमानी पद्धतीनं 1300 रुपयांचं TSP खत 1360 रुपयांना विकत असल्याचंही समोर आलंय। त्यामुळे नफ्यासाठी विशिष्ट खतांची विक्री करत असतानाच आवश्यक असणारं स्वस्त दरातील खत मिळालं नाही तर खत मिळणार नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। मी डीएपी मागायलो, आता हे खते म्हणतात याच्यात आपल्याला काही माहिती नाही, याचा काही आपल्याला अनुभव नाही अजून। तर दाणेदार धुद्धा नेऊन पेरून काढू बस, मग आपल्या नशिबान जे होईल ते होईल। हे नेणार नाही, हे नाही नेणार दुकानदार तर हेच घेऊन जा म्हणतात। ते आता ते नाही म्हणाले, ते म्हणतात हेच न्या, मी दाणेदार धुद्धा नेईल पण हे नाही नेणार। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या 3 जिल्ह्यात कृषी विभागानं केलेल्या तपासणीत शेतकऱ्यांना लुटणाऱ्या खत माफियांबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे। विक्रेते 1 एप्रिल 2026 पासून खतांच्या किमती वाढल्याचं सांगून शेतकऱ्यांकडून जास्तीचे पैसे उकळतायत। प्रत्यक्षात युरिया आणि डीएपी सोडून इतर खतांच्या दरात वाढ झालेली नाही, तरीही सरसकट खतांच्या किमतीत वाढ झाली आहे असं सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते। त्यात खत खरेदीनंतर पक्की पावती कृषी सेवा केंद्राकडून दिली जात नसल्याचंही कृषी विभागाच्या तपासणीत समोर आलंय। त्याचबरोबर खताच्या प्रत्येक गोणीची विक्री ई-पॉस मशीनच्या माध्यमातूनच झाली पाहिजे, मात्र अनेक विक्रेते त्या नियमाचं पालन करत नाहीत असंही समोर आलंय, ज्यामुळे छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालन्यातील 138 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले। ई-पॉज मशीन दिलेलं आहे तर त्याच्याकडचा साठा आणि प्रत्यक्ष त्यांच्या दुकानातला साठा हा तो जुळतोय का, अशा अनेक बाबींची तपासणी आपण ती केली तर त्याच्यामध्ये ज्या गंभीर स्वरूपाच्या काही त्रुटी त्याच्या तपासणीमध्ये आढळल्या आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही संभाजीनगरचे 92, त्याच्यानंतर जालन्याचे 21 आणि बीडचे 32 असे म्हणून 145 कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे जे काही परवाने आहेत ते निलंबित केलेले आहेत। एका बाजूला शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय, आता खत माफियांकडूनही शेतकऱ्यांची पेरणीआधी सर्रास लूट सुरू आहे। त्यामुळे कृषी खात्यानं साम टीव्हीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनची दखल घेऊन
कारवाईबाबत केवळ आश्वासनाच्या अक्षता न देता खत माफियांवर कडक कारवाई करून शेतकऱ्यांना अनुदानित खत उपलब्ध करून देण्याची गरज आहे. हिंगोलीहून संदीप नागरेसह माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, छत्रपती संभाजीनगर.